मानसिकता नसेल तर तुम्ही माणूस म्हणून शून्य आहे. कारण आपण जर मला वाटतं माणसांसाठी काम करत नसू, ज्याला जर काम करायचं नसेल त्यांनी काम राजीनामा दिला पाहिजे. अनेक तरुण काम करायला तयार आहे. लोकांना रोजीरोटी भेटत नाही, तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने चांगले अधिकारी म्हणून नोकरी भेटली आहे तर त्या नोकरीचा सदुपयोग करा. आपण पगार ज्यांच्या घरातून पगार घेतो त्या पगाराची जर जाणीव तुम्हाला आम्हाला नसेल तर आपण काम कोणासाठी करतोय. कुटुंब चालवायला तर प्रत्येक जण कोण भरणार आहे, तो जगणार आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया ही चालत राहणार आहे. परंतु आपल्या चुकीने माणसं जाऊ नये याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. अण्णांनी त्या दिवशी सांगितलं, आता गायकर ताईंनी बोलले, भागवत भाऊ बोलले, माणसं मारताय तुम्ही याच्यावर ठोस उपाययोजना काय केली? एकही माणसाकडे उत्तर नाही. काय आम्ही उपाययोजना केली आम्ही गॅरंटी घेतो का माणूस मारणार नाही? याची कोण गॅरंटी घेणार आहे मला सांगा. सभापती महोदय तुम्ही विचारलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आजही बॅरिकेड लावत नाहीये. ते आता म्हणताय एका बाजूने लिंक रोडचे खड्डे खोदले, म्हणजे तुम्ही आज बघितलं सुद्धा नाहीये का ठेकेदारांनी दोन्ही बाजूनी खोदला होता का एका बाजूनी खोदला हे आजपर्यंत यांना माहित नाही. म्हणजे माणूस गेला याची तुम्हाला शून्य किंमत आहे. माणूस कोणाच्या चुकीने गेला याची शून्य किंमत आहे. जर तुम्ही काम करताय, तुमच्या हाताखाली अधिकारी तुमचा त्यांच्यावर वचक नाही. कोल्हे साहेब म्हणताय 2 वाजता खड्डे उजवत होते, रात्री 2 वाजता. कोल्हे साहेब तुमची जी गाडी काल पडली आहे मटेरियलची, ती गाडी तसा मी तुम्हाला फोटो दाखवला. जर तुमचं मटेरियल तसं पडलंय तर तुम्ही सभासदांना दिशाभूल करू नका. तुमच्या अनेक तक्रार येत आहे, तुम्ही लोकांचे फोन उचलत नाही. आपण लोकांसाठी काम करतोय. मला वाटतं तुम्ही फोन उचलले पाहिजे. साध्या लोकप्रतिनिधीचे फोन उचलले पाहिजे, नागरिकांचे उचलले पाहिजे. पत्रकार बंधूंचे सुद्धा तुम्ही फोन उचलत नाही. पत्रकार सुद्धा तुमची माझ्यासाठी काम करत नाही. ते लोकांची बाजू जे आरसा आहे ते दाखवायचं तुम्हाला आम्हाला काम करताय. ते तुम्हाला कोल्हे साहेब चहा घेतला का जेवण केलं याच्यासाठी तुम्हाला फोन नाही करणार. काहीतरी समाजाच्या नागरिकांनी त्यांच्यापर्यंत मांडले असेल म्हणून ते तुम्हाला फोन करताय. तुमचं काय चाललं, तुम्ही बरे आहे का, आजारी आहे का, चांगले आहे का असं विचारलं पण वेळ नाहीये. ज्याला त्याला त्यांना पण प्रपंच आहे. तुम्ही जबाबदार अधिकारी, तुम्ही लोकांनी फोन नाही उचलले ते रोष आमच्यावर काढता. लोकप्रतिनिधी चुकीचे असं त्यांचा गैरसमज होतो. तो रोष निघू नये म्हणून तुम्ही सर्वांनी जबाबदारी वागली पाहिजे. ज्या माणसाने चांगलं काम केलं मारू साहेब अण्णा, हे मारू साहेबांना मी एक समस्या सांगितली होती. साहेब आमच्याकडे सार्वजनिक शौचालय 4 वर्ष झालं त्याला स्वच्छ केलं नाही.